Don't be afraid, it's safe. Mama.你不要看下面。 हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन. तर आता आमच्या ट्रिपचा हा आहे पहिला दिवस आणि हा आमच्या हॉटेलमधील खूप सुंदर असा व्ह्यू. इतका सुंदर असा छानपैकी एका साईडला छोटी घरं आणि एका साईडला मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि मागे ती डोंगर. खूप छान असा व्ह्यू आहे. ही एक सिटी पण आहे आणि एक एन्शियंट विलेज पण आहे. आता डेव्हलप झालेली सिटी आहे पण जुनं असताना एन्शियंट विलेज म्हणून छोटे छोटे घरं दिसत आहेत मस्त. ते सगळी कौलासारखी. आणि ही सिटी डोंगराची सिटी आहे म्हणून लांब सगळीकडे अशी छानपैकी डोंगर दिसत आहेत. या सिटीमध्ये सगळीकडे डोंगर आहेत. आणि ती जर दिसत असेल समोर ऑरेंज कलरमध्ये ती केबल कार आहे, त्याच्याने आपल्याला जायचं आहे. आपण आता 16व्या मजल्यावरून हा व्ह्यू बघतोय वरचा आमच्या हॉटेलच्या खिडकीतून. छानपैकी थोडंफार धुकं आहे, थोडा थंडावा आहे. पहाडों की सिटी. हे बघा ऑरेंज कलर मध्ये दिसते. एक वरून एक खालून जात आहेत. दाखव तुझी वॉच. छान छान वॉच. ऐकीचे शूज न्यू. आवडली तुला? चल. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन. तर आता आपण आहोत चायनामधल्या एका नवीन सिटीमध्ये जी आहे झेंगजियाजिंग. आणि ही एक मस्त खूप सुंदर अशी ब्युटिफुल सिटी आहे. एन्शियंटसुद्धा सिटी आहे. यामध्ये आज तुम्हाला थोडंफार ओल्ड कल्चर पण बघायला मिळेल. नंतर डेव्हलप झाली देखील आहे, तर त्यामुळे डेव्हलप झालेलं देखील मॉडर्न कल्चर पण इथे बघायला मिळेल. आणि आता आपण तिकडे जाणार आहेत. जसं मी तुम्हाला आधी दाखवलं आमच्या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवरून वरचा व्ह्यू. या सिटीला माउंटन सिटी पण म्हणतात, कारण इथं तुम्हाला सगळीकडे माउंटन बघायला मिळतील, पहाड बघायला मिळतील सगळीकडे, पर्वत, डोंगर. तर आपण त्या डोंगरांवर जाणार आहे आणि आज आपण एका स्पेशल जागी जाणार आहे, ते म्हणजे तियानमन माउंटन. तर तियानमन माउंटन का? तर तियानमन शब्दाचा मीनिंग असतो हेवन. तर आपण आता स्वर्गात जाणार आहे. तर चला, आज तुम्हाला मी स्वर्गाच्या द्वारला घेऊन जाणार आहे. तर गेट ऑफ हेवन म्हणून ही प्लेस आहे, जिथं स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता आहे. हो, चायनामधून स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता आहे. तर आज आपण तिथंच जाऊया. बट हो, स्वर्ग म्हटला, स्वर्ग नरक तर तुम्ही ऐकलंच असेल. तर स्वर्ग म्हटला पुण्याची प्लेस आहे, तर तिथं जाण्याचा रस्ता देखील काही सोपा नसेलच, काहीतरी अवघड तर असेलच. तर कसा अवघड रस्ता तो आहे, काय करत आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येतं आणि खूप वरती आहे. तर चला जाऊया त्या प्लेसला. हो, डॉग आला. तर सगळ्यात आधी आपण केबल कारने जाणार आहेत वरती. तर ही जी केबल कार आहे ती जगातली सगळ्यात मोठी, सगळ्यात लांब अशी जाणारी केबल कार आहे. वर्ल्ड लार्जेस्ट केबल कार. 7.5 किलोमीटरचं अंतर आपण केबल कारने पार करणार आहेत आणि खालून आपण डोंगरावर जाणार आहे. आणि खूप छान असा इथला व्ह्यू राहणार आहे बघण्यासारखा, खूप मस्त. तर चला जाऊया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर चायनाचे खूप सारे व्हिडिओज आहेत, ते बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओजला लाईक करा आणि अशा चायनाच्या नवनवीन व्हिडिओचा आनंद घेत राहा. आता नाश्ता करून घेतो. आधी इथे बाजूला उतरल्याबरोबरच सगळे ब्रेकफास्टचे शॉप आहेत. तर चला, आता आपण इथे एंट्री केलेली आहे. तर आता केबल कारकडे जाऊया. गर्दी भरपूर आहे.
पण केबल कार पण भरपूर असतात. सो बघूया नंबर कधी लागतो. तिकीट घेतलंय आपण, ऑनलाईनच तिकीट काढलं होतं. जर ऑनलाईन तिकीट काढून आलो तर 239 काहीतरी असं आहे. थांबा बघूया. हे बघा गर्दी बघा. आमचा अनिल कपूर दिसतोय आशुत. याला लाईनीत घेऊन थांबा, मी चॉकलेट घेऊन. आणि हा कोणता हिरो आहे? ऐक्या, हा कोणता हिरो आहे सांगा. गर्दी बघा बापरे, एवढ्या गर्दीत जायचं आहे आता. अजून आम्ही सकाळीच आलोय, अजून 8 पण नाही वाजले बरं का. 7:30च झाले, 7:30-8च्या आसपास. चला काय चला पासपोर्ट द्या. तर इथं तिकीटपेक्षा ते एंट्री करताना आपला चेहरा स्कॅन करता आणि आपला पासपोर्टला स्कॅन करता आणि मग आपल्याला इथे मध्ये एंट्री देता येईल. इथलं तिकीट सांगायचं झालं तर ऑनलाईन जर काढलं तर तिकीट लागतं. ऑनलाईन काढलं तर 250 युआनपर्यंत, म्हणजे जवळपास 3-1 हजार रुपये. आणि जर तुम्ही इथं येऊन काढलं तर 280 युआन लागतात. इथं आल्यावर थोडं महाग पडतं, थोडं 20-30 युआनचा फरक पडतो. तर इथं ऑनलाईन काढून आले तर 250 युआन आणि इथं येऊन काढलं तर 280 युआन. तर आता त्या लाईन संपल्या, आता वरती जाऊया. परत भरपूर गर्दी आहे वरती. आता केबल कारसाठी जाऊया. जाणार आणि नेक्स्ट येणार, तिच्यात आपण बसणार. चलो चलो चलो, नाव रेडी टू गो इन केबल कार. आली आपली केबल कारच्या नावाचा. बघा चलो चालली केबल. दूर जायचे आता. हॅलो मागं बघ कसं दिसतंय. गमत बघ मागे पकडून बसायचंय का. वरती चढतोय. बघा केला काय म्हणतात, केबल कार. ऐके डोंगरावर चालला आता. केबल दिसते बघ, दिसली केबल रस्ता खाली. केबलला चालले बघ का, केबल वर चालते. ही बघ केबल आहे बघ. खालचं पण रेकॉर्ड कर मस्त. तिकडे गेल्यावर थोडं पुढे पूर्ण 20-30 तास. घाबरू नको बेटा, काही होणार नाही. पकडा बघा. काही नाही होणार, पडणार नाही. चिमाचं पॅक आहे सगळं. इकडे पाहिजे. तुझ्या जवळ बसव. बघा. 我们到中间了，我们到柱子了。啊，我们到柱子里了。看吧，看不见，看不见， घाबरू नको, काही होणार नाही. 看不到你， 你得累， 看不到 你 你， 得累出来。 मागे कर. 看不见。我们过了。啊，我们就坐在里面。啊， कशी केबल का ते बघ कशी चालली बघ. इकडे पुढे पाहिजे ना. ही बघ ती चालली शेजारी बघ. 好哦。好，我们已经走了，我们已经走了。 BNC लाईन. म्हणजे लाईन वगैरे इथून सुरू哦， ती 好， BNC 拜拜。 害怕吗？ नाही बसत. मी उभी राहते ठीक आहे. 这是什么车？ पडून जायचं मम्मा खाली. 对， नाही 我们 पडत 坐的 बेटा, 是 काही होत 缆 नाही. जा 车， बघा बघा, काही होत नाही. घाबरू नको. 缆车。 जा बघा. चला घाबरू नको, जा. मागे वळून बघ ना, नाही पडणार आहे तुझी मा.
असं अरे मागे बघ गंमत बघ, कार दिसणार आहे तुला वरून, किती छान छान कार दिसणार आहे माहितीये का ठीक आहे चिमो? तू जाऊन बस पुढे छान छान कार दिसणार आहे बेटा तुला. बस आता बघ किती मस्त दिसते बघ वर डोंगरावर चाललो आता बघ आता नाही घाबरत बरोबर त्याने पकडतो. जगातली सर्वात मोठी आणि लांब जाणारी कार 7.5 किलोमीटर डिस्टन्स अर्धा तासात कव्हर करेल. नाही बेटा घाबरू नको. खालून ही थोडी वर जाईल, परत खाली उतरेल आणि परत वरती जाईल. आता आवाज कुठला का ऐकायचा? हे रेल्वे स्टेशन पापा जवळ बघ, ट्रेन स्टेशन बघ, ट्रेनचं स्टेशन आहे इथं. दिसलं हे का ट्रेनचं स्टेशन खाली हे बघ, रेल्वे स्टेशन ट्रॅक दिसतो पूर्ण डोंगरांमधून पहाडांमधून छान जाणार आहे. दिसली का ट्रेन? ही बघ ना ट्रेन. पॅक आहे म्हणून प्रोटेक्शन आहे व्यवस्थित. भरपूर केबल कार येत आहेत जात आहेत. इथं वरती जाण्याचे 3 मार्ग आहेत, A, B, C. आता आम्ही A मार्ग घेतलाय. तर आता ही A मार्गाने खालून डायरेक्ट वरती मेन पॉइंटला नेते. वरती आपण भरपूर गोष्टी एक्सप्लोअर करणार आहे, जसं ग्लास ब्रिज आहे वरती आता. तर सगळ्यात आधी ग्लास ब्रिजला जाऊ, त्यानंतर मग इलेव्हेटरने 7 इलेव्हेटरने आपण गेट ऑफ हेवनला जाऊ. हे बघा आता झाडं सुरू झाली, मस्त वाटतंय ना? जंगल असेल काय? हो, वर चढते आता. नॅशनल पार्क वर चढते मम्मा. कशी दिसते बघ वर. गुदू 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 गुदू. खाली बघ कशी दिसते बघ खाली बघ. झाडांमधून ठीक आहे तिकडे बघ, घाबरू नको, बोलून काही होत नाही. पॅक आहे बाबू, आपण नाही पडणार. सोडलं चल, बस. ऐके स्ट्रॉंग बॉय ना. खाली बघ खाली बघ. नाही होत काही, नाही पडणार बाळा खाली. ऐके कशा पडून जाईल बरं? कसा मागे पडणार बघ आहे? मागे बघ. वर चढते तसंच. कशाला पडणार आहे? हे बघ याला जॉईन असतात केबल कार, कशा जोडलेला आहे बघ ते. आता खाली जाते ना परत. हे बघा दिसले का डोंगरावर बघ टावर दिसतंय बघ वर पांढरा, तिथं जायचं आपल्याला. दिसलं का? कुठं? ते काय वर दिसतंय डोंगरावर, हे तिकडं. तिथं जायचंय. हे बघ आता खाली जाते या साईडने. बघ बेटा किती छान दिसतंय जंगल इकडे बघ. जंगल किती छान दिसतंय सर्व चारी साईड. जंगल आहे, बाजूला छान डोंगर आहेत. काय हे तियामन नॅशनल रिझर्व. तिथं लायन दिसतो, लायन टायगर. अजून काय दिसतो? चिप्पा का? चिप्पा मंकी असतील ऐक्याच्या फेवरेट इथं. तो बेबी बघ किती शांत बसलाय. त्याची माया हात बी लावत नाही बिचारा त्याचा बसलाय. टेबल चालू होती. केबल चालू होती. मजा येते का ऐक्या? किती? 5 मजा येते. कुठे चालला ऐक्या आता? घर बघ कशा खाली बघ, कशा घर खाली दिसले. शेती करताय लोक खाली. ते पण ते जेसीबी तिकडे. नदी बघ खाली. घर खाली उतरते ना आता. खाली उतरून परत वर चढेल. अर्धा तास 7.5 किलोमीटर. दिसलं का? लॉंगेस्ट केबल कार इन द वर्ल्ड. हे इकडे बघ रे. हा इकडे बघ ना. दिसलं. सर्वात टॉपला ग्लास ब्रिज आहे, तिथे जाऊ आधी. मस्त थोडा रिस्की भीतीदायक आहे. जाते ना. अरे खाली पाणी आहे आता. सर्व पाच पाणी खाली बघ नदी सारखं. कपडे धुतायत. हो कपडे विलेज लाईफ दिसते थोडीशी. गाड्या, शेती, लोकांची कपडे धुतायत.
हे विंगने गेलं तर डायरेक्ट वरती ग्लास ब्रिजला जातो. जर बी साईडने गेलो, बी आणि सी लाईनने, तर पण आधी बसने जातो, बसने नंतर केबल कार, नंतर मग गेट ऑफ हेवन, पायऱ्या चढत 999 पायऱ्या चढत गेट ऑफ हेवनला जायचं. मग तिथून परत एलिव्हेटर घेऊन ग्लास ब्रिजला. पण आता आपण ए साईडने चाललोय म्हणून वरती आधी टॉपला जाऊ, मग नंतर उतरत उतरत खाली येऊ. काही नाही बेटा. व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. भरपूर साऱ्या छान छान गोष्टी आपल्याला यामध्ये दिसणार आहेत आणि आनंद घ्या या व्ह्यूचा. अवतार मूवीची शूटिंग पण याच सिटीमध्ये झाली, झेंगजियाजी मध्ये. या माउंटन मध्ये नाही, दुसऱ्या माउंटन मध्ये झाली, ज्याला अवतार माउंटन म्हणतात, पण याच सिटीमध्ये आहे. टक्कर होतील ना नाहीतर एकमेकांना. वजन मॅनेज करतात ते बघा, ते तिकडं या ठिकाणी दिसतंय का, ते आहे गेट ऑफ हेवन. आपल्याला तिथं जायचंय नंतर. आपल्याला तिथं जायचंय ते पहिले गोल. आपण ना तिथूनही वर जाणार आहे अजून. हो ना, तिथून वर जाणार आहे. गेट ऑफ हेवन पॉइंट तो आहे असं. आपण डायरेक्ट वर चाललोय. आता ही बी केबल आहे ना, बी आणि सी, ही वर जाऊन थांबून गेली. या साईडला दुसऱ्या चालू आहेत बी अँड सी केबल. त्या गेट ऑफ हेवनला पहिले जाते. अशी लाईन दिसते. आणि रस्ते बघ, बाजून रस्ता दिसला तुम्हाला, त्या रस्त्याने वर चढायचं बस. आता उतरताना तसं जायचं. खालून असं दिसतंय ते गेट ऑफ हेवन. गेट, स्वर्गाचं गेट. दाखव. हा बघा, हा जो टर्न दिसत आहे, वळणीचा रस्ता, तर या 99 टर्न आहे तिथं. आणि 99 टर्नने बस या गाडी जी असेल ती वर जाते. तर इथं सगळ्या गोष्टी 9नेच
तुम्हाला बघायला मिळतील. 999 पायऱ्या, 99 टर्न. तर ह्या इथल्या युनिक गोष्टी आहेत. छान आहे. हे समोरचे स्टेशन आहे बीच. हे बघा साईडने ज्या केबल चालल्या या बी केबल आहेत. बी साईडच्या बी लाईनच्या. इकडे पाय तू. कान सुन झाले आता. श्वास घ्या कान मोकळा. एवढं खालून आलं का आपण इकडे पाहिलं ना मग समजेल काय दिसतंय नाही असं पाय. इकडच्या बाजूला दिसतं का 99 ते वळलं. हे पाय हे समजतं किती खालून वर हो ना. इथं जर याच्यासारखी असती तर हे बघा पायऱ्या वर जाणार आहे. पायी यायला जायचंय ना त्याला पायऱ्या द्या. त्या बघा त्या काय स्टीलच्या पायऱ्या केल्या ज्याला पायी जायचंय त्याला. त्या काय लोक चालले बघ. तो म्हातारा चाललाय समोर. अरे इकडे हा समोर त्याला पायी चढायचंय त्याने. डोंगर चढा डोंगर. हे बघ आता हे बी वाले आहेत ना. हे बघ इथे हे बी वाले उतरलेले आहेत लोक. सी आणि बी वाले इथं पण नाही उतरणार आपण. आपण अजून वर जाणार. हे कान किती सुन होत आहे. कानामध्ये हे बघ रस्ता इकडे. रस्ता बघ. बुम बुम होत आहे. श्वास घ्या बेटा. श्वास घेऊन घ्या. हे बघ या पाहिजे हा BNEC चा पॉईंट. इथून BNEC वाले उतरून जाता पाहिजे. हे BNC चा पॉईंट. 这个是上去的吧？就台阶上去。 हा गेला BNC चा पॉईंट. हा बघा खाली. इथून लोक आता पायी जातील वर परत. हो ना. आणि आता आपण टॉपला चाललोय. हे बघ तुम्हाला सकाळी दाखवत होतं टॉप. इथं चाललोय आपण. कन्स्ट्रक्शन केलं पिलर थोडे उभे केले. किती मटेरियलचा आहे. 4 पिलर 3 डोंगर केवढा उभा आहे बघ ना. डोंगर केवढा उभा आहे. खचलेला म्हणतो ना आपण. चला उतरायच्या आता. व्ह्यू बघा वरून. तर वरती आलो आणि वरती ही व्ह्यू पॉइंट आहे ते सगळे. तर खूप सुंदर असा व्ह्यू आहे. पूर्ण किती उंचावर आलोय. त्या बघा रेड कलर मध्ये केबल कार आहेत. पण असं वाटतंय जसं लाईटच सोडलेले आहेत लाल कलरची. अशी ही पायवाट आहे. लांब आहे. अरे 4 ब्रिज आहेत तसे. तर आता आपण ग्लास ब्रिज जवळ पोचलो होतो. तिथे ग्रास ब्रिज आहे. तर चला जाऊया. खूप लोक घाबरतात त्या ब्रिजवर जाताना. ऑब्विसली एवढा उंचावर जर ग्लासच्या ब्रिजवरून आपण चालतो तर भीती वाटणारच आहे. हा म्हणतात. छान झाड आहेत. छान मस्त मस्त वाटतं. हा एक ब्रिज आहे. हा एक ब्रिज. असे 2 ब्रिज आहेत ग्लासचे. इथं पण दिसतोय. हा एक पहिला बरोबर. असे 3. हा दुसरा आहे. 3-4 ब्रिज आहेत का इथं. मग 3 ब्रिज आहेत. 3 ते 4 तेच सांगतो. 4ही साईडला आहेत ते ब्रिज. चला चलो. 好像他们说要 लाईन आहे चल तिकडे. आणि याच्याने विचार करत नाही ग्लासवर चालणार आहे. तेच ना. एवढा उंचावर ग्लासवर म्हणजे या ब्रिजवर चालायला असं वाटतंय की या साईडला ओपन आहे तर पडून जाऊ का काय. चला जाऊया.
व्ह्यू जीवाची काळजी ऐकून पडून जाईल. ऐक्य पडून जाईल. हे भाई ऐक्य पडून जाईल. पडलं ऐक्य. पडू नाही द्यायचं ऐक्यला. चला आता इथं तिकीट घ्यायचं. इथं 5 युआनचं तिकीट आहे ग्लास ब्रिज साठी. चला चला आता इथं ग्लास ब्रिज वर चालण्यासाठी शूज देतात, ते घालायचे म्हणजे सटकायला नको, खराब व्हायला नको म्हणून. पाय छोटे मोठे आहेत कसे काही समजणार. सारख्या साईजचे हो देतो. चला शूज घातले गेले. चलो त्याच्याला ठीक. पापा निकालेगा मोबाईल. आता मजा बघा खाली कसा क्लास आहे. चला व्ह्यू किती भारी. चलो जायच्या आधीच घाबरतोय आजी बाबा. ऐके जाओ. चलो 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 जा बेटा काहीच नाही जा. पापा चल. पापा येतो चल. जा. पापा येतो चल. चल इकडनं चल. चला ह्या साईडने चल. जाओ. चल. पापाचा हात पकड ना, छान छान वाटतं. पापा जा आतमध्ये. चला छान वाटतंय. मम्मा आई आई ये इथं. अरे ए, अरे ये ना. 我也有一点害怕了。哦，你可以往下看。 अरे 我不敢，我过来，我勇敢，我早就过去了。 खाली बघितल्यावर भीती वाटते.这边的石头都被人家磨糊了。 अरे पापा ने 我们坐一边， हे बघा साईड 再 साईड. 看尿裤。老公，你等等我，等等我。 डोंट बी अफ्रेड, इट्स सेफ. हे बघा किती. 害怕。 डोंट बी अफ्रेड, इट्स सेफ. मम्मा 勇敢， मीच 勇敢，我 घाबरते. 们不要看上面，我们不要看上面。 你倒是走啊！你这跑就是海陆地想人们在最后。 खाली पाहिलं तर जीव घाबरतोय. आई चल. अरे बापरे, खाली पाहिलं तर जास्त जीव घाबरतो. वर पाच चाललं तर काही वाटत नाही. अरे बनवलाय तो तुटणार आहे का? कशाला नाही घाबरताय? तुटणार तर नाही. इथं सोडतो मजा बघू. मम्मा सोबत चल. चलो चलो मम्मा सोबत चलो. चल बेटा चल बेटा ये. जा बेटा. अरे काहीच नाही होणार ऐक्यला. चलो चल ये. हे बघ वर बघ, पापाकडे बघ, पापाकडे बघ. इकडे बघ. मग पापा सोबत चालायचं. चल ठीक आहे. ते शूज पण त्याला मोठे होत आहे बिचारायला. नको, चल पापाने पकडलं. चल अरे त्याला या साईडने घ्या अशी, तो घाबर. पापा आहे बेटा. चल काही होत नाही. चल चल चल. अरे काही होत नाही, घाबरू नको. चल. अरे ग्लास आहे बेटा. हे बघ पापा पापा इथं बसतो. बसला बघ. हे बघ बसला बघ. हे बघ बसला बसला बघ.开服自己的困难啊！别害怕，别让我不看，我不看，我这儿手机开服自己的困难。快你看，你看这边，不要滚！我不看，我不看。你不要看下面。किती घाबरताय. 一天家的一天家还是什么的？我这样，一会儿我看一下他家的。啊啊！
别推我！没有一件。别拉我，别拉我！ ते जास्त घाबरते हे बाय बसून गेले नंतर नाही वाटत आहे काही मला जास्त खाली पाहिलं ना तर वाटतंय चिमू चल ना बेटा काहीच नाही शोना चला चला पापा पण हे काही होत नाही. पापाने पकडला नाही. पापा काही होऊ देईल का तुला एवढा उंचावर काही होणार नाही. चल घाबरू नको. 哇，一个那天飞嘛太高了哦，就是感觉完全是。 ऐक्य वगैरे रडायला लागून गेला नाही जायच्या पुढे परत आता आला इको साऊंड 我在这里练鬼谷神功了。 आला काहीतरी बोलला बाबा आला नंतर